नमस्कार. सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या ठिकाणी जोर धरत आहेत. जो तो पक्ष आपापल्या या ठिकाणी प्रचार दौरे असतील किंवा आपल्या परीनं या ठिकाणी प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहे. तर माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद बोरगाव गटाचा या ठिकाणी अकलूजचे उपनगराध्यक्ष शिवतेश मोहिते पाटील हे आज या ठिकाणी बोरगाव गटामध्ये येत असलेल्या जिल्हा परिषदमध्ये येत असलेली गावं आणि पंचायत समिती गणामध्ये येत असलेली गावे यांचा या ठिकाणी कॉर्नर बैठक, आढावा बैठक या ठिकाणी शिवतेश मोहिते पाटील या ठिकाणी घेत होते. तर ते आज आपल्या समवेत आहेत. आपण बाबाशी पूर्ण या निवडणुकीच्या विषय संदर्भातून सविस्तर चर्चा करणार आहोत. बाबा, सर्वप्रथम तुमचं आमच्या श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर या ठिकाणी मागील 1-2-3 दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातामध्ये दुर्दैवी अंत झाला आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रावर एक शोककळा पसरली. त्याबद्दल आपली काय? नाही, निश्चितप्रमाणे एक फार मोठा नेता, ज्याचं महाराष्ट्रासाठीचं विजन आणि तळमळीने काम करण्याची इच्छाशक्ती होती, असे आदरणीय अजितदादा आपल्या सर्वात आज नाहीत. हे खरं तर खूप मोठी बाब आणि महाराष्ट्राने एक संधी गमावली. महाराष्ट्राचा एक भावी मुख्यमंत्री असण्यासारखा चेहरा आज आपल्यामध्ये नाही, हे खऱ्या अर्थाने आज कोणालाच पचनी पडत नाही. आणि निश्चितप्रमाणे मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबाच्या वतीने अर्पित करतो. सकाळपासून आपण या ठिकाणी या पूर्व भागातील जो बोरगाव गटातील निवडणुकीचा दौरा करत आहात, त्या माध्यमातून आपण बैठका घेत आहात. तर एकंदरीतच मतदानाचा प्रतिसाद पाहून आपल्याला काय वाटतं? आज मी संपूर्ण बोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्या गावांमध्ये गावभेट दौरा घेतलेला आहे आणि निश्चितप्रमाणे गावोगावी जाऊन सगळ्यांशी लोकांची चर्चा केल्यानंतर अतिशय चांगला प्रतिसाद आमच्या दोन्ही उमेदवारांना मिळतोय. आणि निश्चितप्रमाणे जर आपण ह्या निवडणुकीची पार्श्वभूमी जरी पाहिली तर आदरणीय मोठेदादांवर प्रेम करणारी ही सगळी मंडळी आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील तो विश्वास आम्हाला आहे. मतदारसंघामध्ये जोडल्या गेल्यापासून या 14 गावावरती अगदी म्हणजे विकासाच्या बाबतीत खऱ्या अर्थानं अन्याय झालेला आहे. कारण मोहिते पाटील कुटुंबियापासून ही गावं थोडी अंतरात गेली. तर आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने या 14 गावात येणाऱ्या 5 वर्षासाठी आपलं विजन काय असणार आहे? आपण जर जसं म्हणालात की 2009 साली ही खालचा पूर्व भागातली 14 गावं ही माढा विधानसभामध्ये समावेश झाली. परंतु ते जरी झालं असलं तरी आदरणीय रणजितांच्या माध्यमातून वेळोवेळी या 14 गावांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी दादांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या बोरगावमध्ये आपण आता सध्या आहे तर D19 पासून माळेवाडी आणि बोरगावकडे येणारा रस्ता हा जवळपास 6 कोटी रुपयाचा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रणजितांच्या माध्यमातून आज आपण मंजूर केलेला आहे आणि त्याचं काम देखील पूर्ण झालेलं आहे. रस्ता लोकांच्या वापरासाठी खुला आहे. त्याचबरोबर वाघोली असेल, लवंग असेल, वाफेगाव असेल, ह्या तिन्ही गावांना प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतनं आपण सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते घेतलेले आहेत, जेणेकरून पुढच्या 25 वर्षाची लोकांची सोय व्हावी. आणि प्रत्येक रस्त्याची किंमत जर आज बघितली तर 10 कोटी, 8 कोटी, 9 कोटी असे मोठे रस्ते आज आपण ह्या पूर्व भागामध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांच्या प्रयत्नातून आपण महाराष्ट्र शासनाला विनंती केली होती की हा स्टेट हायवे जो जातोय संगम, बाबळगाव, वाफेगाव, वाघोली, लवंग, बोरगाव, वेळापूर हा रस्ता देखील स्टेट हायवे जो आहे हा हॅम अंतर्गत आपल्या शासनाकडनं विकसित करण्यात यावा, त्याची मंजुरी देखील आपल्याला मिळाली. आणि आज आपण बघतो की 293 कोटीचा हॅमचा किंमत होती आणि 130 कोटी जवळपास EPC ची त्याची किंमत होती. त्या रस्त्याचं काम देखील चालू झालेलं आहे. निश्चितप्रमाणे हा रस्ता जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ह्या खालच्या दळणवळणाला किंवा शेतकरी वर्गाला निश्चितप्रमाणे ह्याचा फायदा होईल. त्यामुळे हे असे अनेक प्रकल्प आदरणीय दादांच्या माध्यमातून आम्ही हाती घेतलेले आहेत. मग त्यात मिऱ्यासारख्या ठिकाणी सबस्टेशनची मागणी होती, तिथं आम्ही सबस्टेशन घेतलेलं आहे. 25/4ला सबस्टेशन घेतलेलं आहे. अशा विविध गावांमधनं ज्या ज्या मागण्या आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्याच्यावर काम करण्याची भूमिका रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेतलेली आहेत कामं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आता बोरगाव गटासाठी आपलं पुढील 5 वर्षाचं विजन काय असणार आहे? नाही, निश्चितप्रमाणे मोठ्या प्रमाणात आम्हाला ह्या सगळ्या परिसरामध्ये काम करायचंय. आज जरी आपण बघितलं तर जेव्हा विजयसिंह मोहिते पाटील साहेब खासदार होते, तेव्हा ज्या पालखी मार्गाचं चौपदरीकरण आदरणीय विजयदादा उपमुख्यमंत्री असताना केलं होतं, त्याच मागणीला दादांनी गडकरी साहेब नॅशनल हायवेचे जेव्हा मिनिस्टर होते,
तेव्हा दादा खासदार असताना त्यांनी मागणी केली, की ह्या रस्त्यांचं चौपदरीकरण त्यांच्या प्रकल्पातून त्यांनी 2004 साली केलं होतं. आता त्याच रस्त्यांचं नॅशनल हायवेमध्ये वर्गीकरण व्हावं आणि ते रस्ते डेव्हलप करण्यात यावेत. त्या मागणीला दादांचं यश आलं आणि आज आपण बघतोय, की तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग दोन्ही रस्ते आपल्या तालुक्यातनं गेले आणि फार मोठ्या प्रमाणात ह्या रस्त्यांचं जाळं आपल्या तालुक्यात निर्माण झालेलं आहे. तर तशाच पद्धतीने आपला जो जुना बायपास सोडूनचा जो रस्ता पालखी मार्गातला राहिलेला आहे, तो विकसित करण्याचं काम असेल किंवा आपले जे बंधारे आहेत, त्या बंधाऱ्यांच्या दारांचं काही समस्या आजकाल कानावर येत आहेत. तर निश्चितप्रमाणे त्या सगळ्या प्रश्नांवर देखील आम्हाला काम करायचं आहे. केली. तर त्याची प्रामुख्याने एक मागणी आहे, की त्यांची आपण ज्या आता रोडवरून आलात, तो रोड क्रॉस करत असताना एक शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करायला थोडी तिथं अडचण होते आणि अगदी धोकादायक हा रोड झालेला आहे. तर त्या रोडला या ठिकाणी एकतर अंडरग्राउंड बोगदा तयार व्हावा किंवा उड्डाणपूल व्हावा अशी त्यांची एक मागणी आहे. त्याबद्दल थोडे प्रयत्न आपल्या व्हावेत नाही, का? निश्चितप्रमाणे नागरिकांनी तशा प्रकारची समस्या माझ्या कानावर आणि भैय्यासाहेबांच्या कानावर देखील घातली होती आणि भैय्यांच्या माध्यमातून आपण नॅशनल हायवेला पत्रव्यवहार देखील केलेला आहे, की माळेवाडीकडे येणारा जो आहे रस्ता आहे, तिथं बोगदा आपल्याला मिळावा. जेणेकरून शाळेला येणारी-जाणारी विद्यार्थ्यांची संख्या आहे, ती देखील सुखरूप त्या प्रवास करू शकतील. अशा प्रकारची मागणी भैय्यासाहेबांनी नॅशनल हायवेला केलेली आहे. मला खात्री आहे त्याला लवकरच मंजुरी मिळेल. आपण जर बघितलं तर माळशिरस तालुक्याची जनता ही सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या विचारावर चालणारी मंडळी आहे. त्यामुळं आम्हाला खात्री आहे, की 9च्या 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समिती ह्या विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या विचाराच्या असतील. शेवटचा प्रश्न बाबा. या ठिकाणी आपण बोरगाव जिल्हा परिषद गट आणि जांभूड पंचायत समिती गण असेल किंवा बोरगाव पंचायत समिती गणातील जे मतदार आहेत त्यांच्यासाठी काय विनंती असेल आपली? मी सर्व मतदार बंधू भगिनींना हीच विनंती करेल, की ज्याप्रमाणे तुम्ही आजवर मोहिते पाटील कुटुंबाला आशीर्वाद, प्रेम देत आला आहात, तशाच प्रकारचं प्रेम आणि आशीर्वाद यंदाच्या निवडणुकीत देखील आपण द्यावं आणि दादांनी दिलेले हे तिन्ही उमेदवार आपण निवडून द्यावे, अशाच प्रकारची विनंती मी सगळ्यांना करेल. आताच आपण या ठिकाणी अकलूज नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेश मोहिते पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तर आतापर्यंत सहकार महर्षींवर विश्वास टाकून ज्या या पूर्व भागाने आजपर्यंत त्यांना सहकार्य केलं, तसंच या पद्धतीने इथून पुढेही त्यांनी या नवीन पिढी जी आता राजकारणात सक्रिय होत आहे, त्यांना सहकार्य करावं आणि आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये त्यांचे तिन्ही उमेदवार हे भरघोस मताने या ठिकाणी निवडून द्यावेत, असेही त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली. श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलसाठी शांतीलाल रेडे पाटील, बोरगाव.